नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने धपाटे करणार आहोत। यासाठी आपल्याला कणिक मळायची नाही आहे किंवा धपाटे थापून किंवा लाटून देखील करायचे नाही आहेत। अगदी सोपी पद्धत आहे, पण धपाटे अगदी सुंदर होतात आणि तुम्ही कधीही अगदी लगेच करू शकता, अजिबात वेळ लागत नाही। चवीला तर खूपच सुंदर लागतात, त्यामुळे असे धपाटे तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता हे धपाटे कसे करायचे ते बघूया। आता सुरुवातीला आपण एक मिरचीचा ठेचा करून घ्यायचा। त्यासाठी इथे 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, थोडं आलं आणि एक 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। आता हे मिक्सरमध्ये घालून त्याला पाणी न घालता जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता आपण धपाट्यासाठी पीठ तयार करायचं आहे। तर त्यासाठी इथे मी या वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे। सगळी पिठं आपण एकाच वाटीच्या प्रमाणाने घ्यायची आहेत। अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, पाव वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे अर्धा चमचा हळद आणि 1 पाव चमचा हिंग घालायचा। अगोदर हे सगळं कोरडं मिक्स करायचं। आता याच्यामध्ये मी 1 लहान कांदा बारीक चिरून घेतला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि भरपूर कोथिंबीर घालायची, ती घालून घेऊया। कोथिंबीर जास्त घालायची, त्याला छान चव येते। आता इथे आपण जो मिरचीचा ठेचा केला आहे तो घालायचा। आता तिखट तुम्हाला जसं आवडतं आहे त्याप्रमाणे मिरची कमी अधिक करा। इथे 1 काकडी मी अशी किसून घेतली आहे, ती घालायची। आता हे अगोदर सगळं मिक्स करून घेते। आपल्याला हे मिश्रण खूपही पातळ करायचं नाही आणि खूपही घट्ट नाही ठेवायचं आहे, मध्यम असं करायचं। आता याच्यात थोडं थोडं पाणी घालूया आणि याला मिक्स करायचं आहे। आता असे धपाटे करताना तुम्हाला कणिक मळायची गरज नाही आहे किंवा ते कपड्यावरती घेऊन थापण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे। अगदी झटपट होतात, वेळही लागत नाही आणि चवीला तर खूप सुंदर होतात। तुम्हाला जर कधी चपाती भाजी करायचा कंटाळा आला तर असे झटपट धपाटे तुम्ही करू शकता। आता हे असं थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मी व्यवस्थित भिजवून घेते। आता इथे बघा, हे पीठ मी असं ठेवलं आहे, खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही, असं मध्यम करायचं। आता याच्यात घालायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण लगेच याचे धपाटे करायला सुरुवात करायची। आता गॅसवर पॅन ठेवलं आहे, पॅन गरम झालं की थोडं तेल घालून घ्यायचं, तेल व्यवस्थित पसरायचं। आता आपण जे बॅटर तयार केलं आहे ते घ्यायचं, बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता हे तव्यावर घालायचं आणि याला थोडंसं पसरायचं। असं पसरट पळी वगैरे घ्यायची, म्हणजे आपल्याला पसरायला बरं पडतं, किंवा फुलपात्र असेल ते घेतलं तरी चालेल। असं थोडंसं याला पसरून पातळ करायचं। आता गॅस मीडियमच ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती याची खालची बाजू व्यवस्थित भाजून घेऊया। आता याची वरची बाजू कोरडी झाली आहे, त्याच्यावर तेल घालून घ्यायचं आणि आता हे परतून घेऊया। हे बघा, अगदी सहज तव्यापासून सुटतं। आता हे दोन्ही बाजूंनी छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं। हा धपाटा बघा, मी दोन्ही साईडने अगदी छान भाजला आहे, रंगही फार सुंदर आला आहे। आता हा काढून घेते।
आता इथे बघा, इथे आपले धपाटे करून तयार आहेत। आता हे जे तुम्ही जवळून बघितलात बघा, खूप सुंदर झालेत। आपण जसे लाटून किंवा थापून धपाटे करतो अगदी हे तसे होतात। हे धपाटे तुम्ही दही, लोणचं किंवा नुसते जरी खाल्लात तरी खूप सुंदर लागतात। तर असे धपाटे तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।